निरागस प्रेम भाग 5. गौरीने त्या अनोळखी माणसाला पाहिला आणि काही क्षण स्तब्ध झाली. सचिन, तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो माणूस साधारण 30-32 वर्षांचा होता. चेहऱ्यावर थकवा दिसत होता. गौरी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, तो म्हणाला. गौरीच्या वडिलांनी त्याला घरात बसायला सांगितलं. सगळे घरात आले. वातावरण थोडं तणावपूर्ण झालं होतं. हा कोण? रोहनने शांतपणे विचारलं. माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकायचा, गौरी म्हणाली. फक्त मित्र. सचिनने मान डोलावली. मी खरं तर एका कामासाठी आलोय. गावात आलो होतो म्हणून भेटून जावं वाटलं. काही वेळ सामान्य गप्पा झाल्या, पण रोहनच्या मनात अनेक प्रश्न होते. संध्याकाळी सचिन निघून गेला. रात्री जेवण झाल्यावर रोहन अंगणात बसला होता. गौरी त्याच्याजवळ आली. तुम्ही काही विचारत नाही आहात, ती म्हणाली. काय विचारू? सचिनबद्दल. रोहन काही क्षण शांत राहिला. विचारायचं होतं, पण आता मी प्रत्येक गोष्टीचा गैरसमज करून घ्यायचा नाही असं ठरवलंय. गौरी त्याच्याकडे पाहत राहिली. कॉलेजमध्ये तो मला आवडायचा, पण मी त्याला कधी तसं उत्तर दिलं नव्हतं. घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आणि ते सगळं तिथेच संपलं. रोहनचं मन थोडं अस्वस्थ झालं, पण यावेळी त्याने ते लपवलं नाही. हे ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण मला आनंद आहे की तू स्वतःहून सांगितलंस. गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसलं. दुसऱ्या दिवशी रोहनला पुन्हा मुंबईला परत जावं लागलं. यावेळी निरोप घेताना वातावरण वेगळं होतं. पोहोचल्यावर फोन करा, गौरी म्हणाली. हे शब्द ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर हसू आलं. नक्की. मुंबईत गेल्यावर पुन्हा कामाचा ताण सुरू झाला. सकाळपासून रात्रीपर्यंत मीटिंग, फोन आणि ऑफिसची धावपळ. एका रात्री जवळजवळ 11 वाजले होते. गौरीचा फोन आला. जेवलात का? रोहन काही क्षण हसत राहिला. पूर्वी तो कधीच असा फोनची वाट पाहत नव्हता. अजून नाही. मग आधी जेवा, बाकी बोलू नंतर. त्या छोट्याशा काळजीने त्याचे मन भरून आलं. काही दिवसांनी गौरीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तालुक्याच्या दवाखान्यात न्यावं लागलं. गौरी खूप घाबरली होती. रोहनला कळताच त्याने लगेच सुट्टी काढली आणि गावाकडे निघाला. रुग्णालयात पोहोचल्यावर गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही आलात? अशा वेळी मी नाही आलो तर कधी येणार? पहिल्यांदाच गौरीला वाटलं की ती एकटी नाही. 2 दिवसांनी वडिलांची तब्येत सुधारली. त्या रात्री दोघे रुग्णालयाच्या बाहेर बाकावर बसले होते. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. मग गौरी म्हणाली, एक गोष्ट सांगू? हं. पूर्वी मला वाटायचं की तुम्हाला माझी कधीच गरज पडणार नाही. रोहनच्या डोळ्यात अपराधीपणा दिसला. खरं सांगायचं तर मला नातं कसं जपायचं हेच कळत नव्हतं. गौरी हसली. आता शिकताय असं दिसते. आणि तू शिकवतेस. दोघेही हसले. त्या क्षणी पहिल्यांदाच त्यांच्या नात्यातील अवघडलेपणा कमी झाला. पण त्याचवेळी मुंबईत रोहनच्या ऑफिसमध्ये एक मोठी समस्या निर्माण झाली होती. त्याच्या नोकरीवरच प्रश्नचिन्ह उभं राहणार होतं. आणि या संकटामुळे रोहन आणि गौरीच्या आयुष्यात पुन्हा एक कठीण वळण येणार होतं. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर काही दिवस शांततेत गेले. गौरीच्या वडिलांची तब्येत हळूहळू सुधारत होती. रोहनही गावातच थांबला होता. पण एका सकाळी त्याच्या मोबाईलवर सतत फोन येऊ लागले. त्याने फोन उचलला आणि काही मिनिटं गंभीर चेहऱ्याने बोलत राहिला. काय झालं? गौरीने विचारलं. रोहनने दीर्घ श्वास घेतला. कंपनीत कर्मचारी कपात चालू आहे. माझ्या टीममधल्या अनेक लोकांची नोकरी गेली आहे. माझंही नाव यादीत असू शकतं. गौरी काही क्षण शांत राहिली. पूर्वीचा रोहन असता तर कदाचित ही गोष्ट कुणालाही सांगितली नसती. पण आज तो तिच्यासमोर मन मोकळं करत होता. काळजी करू नका, ती म्हणाली. जे होईल त्याला आपण दोघं मिळून सामोरं जाऊ. आपण दोघं? हे शब्द ऐकून रोहनच्या मनात वेगळीच ऊब निर्माण झाली. 2 दिवसांनी रोहनला मुंबईला जावं लागलं. यावेळी त्याच्या मनात भीती होती.
ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला कळलं की त्याची नोकरी गेली नव्हती, पण त्याचा पगार कमी करण्यात आला होता आणि कामाचा ताण वाढणार होता. घरी परतताना तो खूप निराश होता. पूर्वी पैसा, पद आणि करिअर हाच त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता. आता पहिल्यांदाच त्याला असुरक्षित वाटत होतं. त्या रात्री त्याने गौरीला फोन केला. "सगळं ठीक आहे ना?" तिने विचारलं. "ठीक आहे," तो म्हणाला. पण त्याचा आवाज ऐकून गौरीला समजलं की काहीतरी बिनसलं आहे. "खोटं बोलू नका. काय झालं?" काही क्षणांनी रोहनने सगळं सांगितलं. गौरी शांतपणे ऐकत राहिली. "नोकरी गेली नाही ना?" ती म्हणाली. "नाही." "मग बाकी गोष्टी हळूहळू ठीक होतील." रोहन हसला. "तू एवढी शांत कशी राहू शकतेस?" "कारण आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटते की तुम्ही एकटे नाही आहात." एका आठवड्यानंतर रोहन पुन्हा गावात आला. त्या दिवशी गावात जत्रा होती. अमोलने हट्ट धरला की सगळ्यांनी जत्रेला जायचं. गौरी, रोहन, अमोल आणि त्यांचे वडील सगळे जत्रेत गेले. गावातली साधी गर्दी, खेळणी, भेळ, उसाचा रस. रोहनसाठी हे सगळं नवीन होतं. "तुम्ही कधी जत्रेला गेला नव्हता का?" गौरीने विचारलं. "लहानपणी गेलो होतो. त्यानंतर वेळच मिळाला नाही." "वेळ नव्हता की तुम्ही काढला नाही?" रोहन काही बोलला नाही, कारण उत्तर त्यालाही माहीत होतं. जत्रेतून परतताना अचानक पाऊस सुरू झाला. सगळे एका दुकानाच्या शेडखाली उभे राहिले. अमोल आणि वडील पुढे गेले. रोहन आणि गौरी काही क्षण एकटेच उभे राहिले. "गौरी," रोहन म्हणाला, मी तुला एक वचन देऊ शकत नाही." गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. "कोणतं?" "की पुढे आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत, कधीच भांडणं होणार नाही, कधीच चुका होणार नाहीत." गौरी शांतपणे ऐकत होती. "पण एक वचन देऊ शकतो. काही झालं तरी यापुढे मी तुझ्याशी बोलणं बंद करणार नाही." गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "हे वचन पुरेसं आहे." दोघे पहिल्यांदाच मनापासून हसले. पण त्याचवेळी दूर मुंबईत रोहनच्या कंपनीत आणखीन एक मोठा निर्णय घेतला जात होता. त्या निर्णयामुळे त्याला कायमचं मुंबईत राहावं लागणार होतं. आणि आता त्याच्यासमोर प्रश्न होता, करिअर की कुटुंब? जत्रेच्या दिवशी झालेल्या संवादानंतर गौरी आणि रोहनच्या नात्यात थोडा मोकळेपणा आला होता. ते अजूनही नवरा बायकोपेक्षा चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न करत होते. 2 दिवसांनी रोहन पुन्हा मुंबईला गेला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला वरिष्ठांनी बोलावलं. "रोहन, कंपनी नवीन प्रोजेक्ट सुरू करत आहे. आम्हाला तुझी गरज आहे. पण पुढचे 6 महिने तुला मुंबईत पूर्ण वेळ राहावं लागेल." रोहन काही क्षण गप्प बसला. काही महिन्यांपूर्वी असती तर ही बातमी ऐकून तो लगेच होकार दिला असता. पण आता परिस्थिती बदलली होती. त्याच्या मनात गौरी, तिचे वडील आणि गावातील ते साधं आयुष्य सतत येत होतं. "मी 2 दिवसात उत्तर देतो," तो म्हणाला. त्या रात्री त्याने गौरीला फोन केला. "एक गोष्ट सांगायची आहे." गौरीने शांतपणे सगळं ऐकलं. "मग तुम्ही काय ठरवलंय?" तिने विचारलं. "समजत नाही. करिअर महत्त्वाचं आहे, पण पुन्हा तुझ्यापासून दूर जायची भीती वाटते." फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग गौरी म्हणाली, "रोहन, एक गोष्ट सांगू?" "हं." "माझा राग तुमच्या कामावर कधीच नव्हता. माझा राग होता कारण तुम्ही मला तुमच्या आयुष्याचा भागच समजत नव्हता." रोहन शांत झाला. "आज तुम्ही मला सगळं सांगता, माझा सल्ला विचारता, त्यामुळे अंतराची भीती वाटत नाही." पहिल्यांदाच रोहनला जाणवलं की नातं फक्त एकत्र राहण्यात नसतं, तर एकमेकांना सोबत घेऊन चालण्यात असतं. काही दिवसांनी गौरीच्या वडिलांची तपासणी होती. रोहन मुद्दाम सुट्टी घेऊन गावात आला. रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं की तब्येत सुधारते आहे, पण नियमित औषधं आणि काळजी घ्यावी लागेल. घरी परतल्यावर गौरीच्या वडिलांनी अचानक म्हटलं, "रोहन, थोडं थांब." दोघे अंगणात बसले. "मला तुझ्याशी बोलायचं आहे." रोहन शांतपणे ऐकत होता. "लग्नाच्या सुरुवातीला मला तुझा खूप राग यायचा.
माझ्या मुलीला तू वेळ देत नाहीस असं वाटायचं. रोहनची नजर खाली गेली. पण गेल्या काही महिन्यात तू खूप बदललास. चुका सगळ्यांकडून होतात. त्या मान्य करणारे लोक कमी असतात. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचे स्वतःचे वडील कधी त्याच्याशी इतकं मोकळेपणाने बोलले नव्हते. काही दिवसांनी रोहनला पुन्हा मुंबईला जावं लागलं. यावेळी मात्र तो रोज फोन करायचा. कधी व्हिडिओ कॉल, कधी फक्त 5 मिनिटांचं बोलणं. एका रात्री गौरी घराच्या गच्चीवर बसली होती. फोनवर बोलताना रोहन म्हणाला, आठवतंय लग्नानंतर नवीन असताना तू मला रोज फोन करायचीस. गौरी हसली. आणि तुम्ही बहुतेक वेळा उचलत नव्हता. हो. आता पश्चाताप होतो. खूप. दोघे काही क्षण हसत राहिले. दिवस जात होते. एका रविवारी सकाळी रोहन अचानक गावात आला. यावेळी कुणालाही सांगितलं नव्हतं. गौरी अंगण झाडत होती. समोर रोहन उभा असल्याचं पाहून ती काही क्षण आश्चर्यचकित झाली. तुम्ही आज? हो. 2 दिवस सुट्टी मिळाली. सांगितलं का नाही? सरप्राईज द्यायचं होतं. गौरी नकळत हसली. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. लग्नानंतर पहिल्यांदाच त्याने तिच्या चेहऱ्यावर इतकं मनापासूनचं हसू पाहिलं होतं. त्या संध्याकाळी दोघे गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर चालत होते. सूर्य मावळत होता. आजूबाजूला शेतं होती. गौरी, रोहन अचानक म्हणाला, मी परिपूर्ण नवरा कधीच बनू शकणार नाही. मलाही परिपूर्ण बायको होता येणार नाही. दोघेही हसले. पण प्रयत्न करू शकतो. गौरीने पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात सरळ पाहिलं. मी सुद्धा. त्या क्षणी दोघांमधलं अंतर जवळजवळ संपलं होतं. पण आयुष्य नेहमीच सरळ नसतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी रोहनला मुंबईहून फोन आला. कंपनीने त्याला परदेशातील 1 वर्षाच्या प्रोजेक्टची ऑफर दिली होती. मोठा पगार, मोठी संधी आणि उज्ज्वल भविष्य. पण त्यासाठी त्याला गौरीपासून 1 वर्ष दूर राहावं लागणार होतं. फोन ठेवून रोहन बराच वेळ शांत बसला. कारण आता त्याच्यासमोरचा निर्णय फक्त करिअरचा नव्हता. तो त्यांच्या नात्याच्या भवितव्याचा होता. आता पुढे काय होतंय ते पुढच्या भागात बघूया. कथा आवडली तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा.